नमस्कार. आज अशा कोणत्या 3 राशी आहेत, या 3 राशींना नवम पंचम योग सुरू होणार आहे. त्याचबरोबर त्रिकोण योगसुद्धा सुरू होणार आहे. 3 योग आजच्या राशीला आज या 3 राशींना सुरू होणार आहे आणि या राशींचं नशीब उलगडणार आहे. या राशींना अपार धनात वाढ होणार आहे. बऱ्याचशा गोष्टींचा योग आहे. तिप्पट या राशींना तिप्पट लाभ आजच्या दिवशी होणार आहे. बऱ्याचशा गोष्टींचा योग आहे. या 3 राशी, या 3 लकी राशी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, आजचा दिवस या 3 राशींसाठी अनेक शुभयोगांनी आजचा दिवस त्यांच्यासाठी संपन्न झालेला आहे. या दिवशी आजच्या दिवशी बघा त्रिकोण योग निर्माण झालेला आहे. याचा सर्वाधिक लाभ या 3 राशींना होणार आहे. बघा, त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. आज मंगळ मिथुन राशीत प्रवेश करणार आहे, तर चंद्र तुळ राशीत प्रवेश करणार आहे. चंद्र आणि मंगळ यांच्यामध्ये नवम पंचम योग तयार होत आहे. तर चंद्र शुक्रासोबत त्रिकोण योग निर्माण करत आहे. यासोबत आज द्रुतिमान नावाचा योगही तयार होत आहे. या योगांमुळे आज बघा किती योग तयार होत आहेत. नवम पंचम योग तयार होत आहे आणि त्या त्रिकोण योग तयार होत आहे आणि द्रुतिमान नावाचाही योग तयार होत आहे. हे 3 योग आज तयार होत आहेत. त्यामुळे आजचा दिवस या 3 राशींसाठी खूप खास आणि लकी असणार आहे. कारण की या 3 राशींना 3 लकी राशी आहेत, त्यांना खूप चांगले फायदा होणार आहे. बघा, परदेश यात्रेचे सुद्धा योग आहेत. आज त्यांच्या नशिबाची दारं उघडणार आहेत. त्रिकोणी योग सुरू आहे, नवम पंचम योग सुरू आहे आणि द्रुतिमान योग, हे योग सुरू असल्यामुळे या राशीला खूप फायदा होणार आहे. तर या 3 लकी राशी कोणत्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊयात. या राशींना फायदाच फायदा होणार आहे. यांच्या संपत्तीमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. त्याचबरोबर आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप शुभ आणि लकी असा दिवस आहे. तर आपण थोडक्यात त्या 3 राशी जाणून घेऊया. तर व्हिडिओवरती अगदी शेवटपर्यंत बनून राहा. पहिली रास म्हणजे मेष रास. तर मेष राशीला आजचा दिवस मंगळाचं संक्रमण असल्यामुळे, मंगळाच्या संक्रमणामुळे मेष राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस शुभ राहील. तर तुम्ही काही धाडसी निर्णय घेतले होते, ते जे धाडसी निर्णय घेतलेले त्याचा फायदा तुम्हाला आजच्या दिवशी होणार आहे. त्याचबरोबर नोकरीच्या ठिकाणी बघा, तुमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, तुमचे सहकार्य, त्यांचं तर तुम्हाला सहकार्य लाभणारच आहे. त्याचबरोबर तुमचे वरिष्ठ अधिकारी आहेत, तुमचे बॉस आहेत, ते आज तुमच्यावरती खुश असणार आहेत. आणि तुम्ही आज बघा, तुम्ही बऱ्याच दिवसापासून कोणत्या ना कोणत्या गोष्टीची वाट पाहत होता. ती गोष्ट तुमची, ती इच्छा तुमची पूर्ण होत नव्हती, पण त्याची आज योग्य वेळ आली आहे. बघा, आजच्या दिवशी तुमची ती इच्छा, ती गोष्ट, बरीचशी काही कामे आहेत तुमची रखडलेली, ती कामे पूर्ण होण्याचा आजचा शुभ दिवस आहे, शुभ योग आहे. तुम्हाला तुमच्या मोठ्या भावाची मदत होणार आहे. त्याच्या सहकार्यानं तुम्हाला यश येणार आहे. त्यामुळे त्याचा समन्वय ठेवा. मोठ्या भावाशी तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने व्यवहार करा, कारण की त्याची तुम्हाला सहकार्य लाभणार आहे. त्याचबरोबर जे लोक परदेशी कामे किंवा परदेशी जाण्याची तयारी करत आहेत किंवा परदेशीविषयी काही त्यांचे आहेत, त्याची कामे आज मार्गी लागणार आहेत. त्याचे योग जुळून आलेले, त्यामुळे आजचा दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा दिवस आहे. तर यानंतरची पुढची रास कुठली पाहूयात. दुसरी राशी आहे कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ आणि फलदायी असणार आहे. कारण की आजच्या दिवशी चंद्र तुमच्या कुंडलीत आनंदी स्थानात आहे. आजच्या दिवशी चंद्र तुमच्या कुंडलीत आनंद स्थानी आहे. त्यामुळे आजचा दिवस तुम्हाला आनंद घडणार आहे. कारण बघा, आज तुम्हाला तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावरती महत्त्वाची जबाबदारी पडणार आहे किंवा मोठं काम तुमच्या हाती दिलं जाणार आहे आणि ती जबाबदारी तुम्ही अगदी यशस्वीरित्या पार पाडणार आहात.
आणि त्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढणार आहे. त्याचबरोबर आज तुम्ही काही तुमची इच्छित कामे आहेत, ती इच्छित कामेसुद्धा आज तुमची पूर्ण होणार आहेत आणि जी काही तुम्ही तुमच्या कामाला, कष्टाला आज साथ मिळणार आहे आणि जे काही प्रयत्न करता होता तुम्ही, ते प्रयत्नांना आज खऱ्या अर्थानं यश मिळणार आहे. कर्क राशीची व्यक्ती जी कपड्याचा व्यवसाय करत आहे, दागिन्यांचा व्यवसाय करत आहे, त्यांच्यासाठी अत्यंत शुभ असा दिवस आहे. कारण की आज तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये नफाच नफा होणार आहे. आज तुमचा दिवस शुभ असणार आहे. त्याचबरोबर बघा, आपल्या नातेसंबंधांकडनं आपल्याला आज चांगली बातमीसुद्धा कुठल्या ना कुठल्या गोष्टीबाबत आज चांगली बातमीसुद्धा मिळणार आहे. तर कर्क राशींसाठी आजचा दिवस अतिशय उत्तम आहे, शुभ आहे. तुमची अडकलेली कामेसुद्धा मार्गी लागणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला व्यवसाय उद्योगधंद्यामध्ये सुद्धा नफा मिळणार आहे आणि कामाच्या ठिकाणी तुमचं इमेज वाढणार आहे आणि जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाणार आहे आणि त्यामुळे तुमचे कामाच्या ठिकाणी रिस्पेक्ट वाढणार आहे. तर असा आजचा दिवस आहे कर्क राशींसाठी. तर आपली पुढची तिसरी रास कोणती आहे ते पाहूयात. पुढची आपली रास आहे तिसरी रास म्हणजे मकर रास. बघा, अत्यंत महत्त्वाचा रास म्हणजे मकर रास आहे. कारण की या राशीला अनपेक्षित असा आजचा दिवस आहे. अनपेक्षित लाभ भेटणार आहे. तुम्ही बघा, कुठल्याही गोष्टीचा तुम्ही विचारही केला नसेल किंवा त्या तुम्ही सोडून दिल्या होत्या त्या गोष्टींपासून, त्या व्यक्तींपासून, बघा एखाद्यापासून आपण अपेक्षा शून्य राहतो किंवा तो विषय आपण बंद करतो, पण त्या व्यक्तींपासून, त्या गोष्टींपासून आज तुम्हाला लाभ भेटणार आहेत. तर बघा, तुम्हाला आजच्या दिवशी तुमचे वरिष्ठ म्हणजे बघा आपले घरातील वयोवृद्ध, आपले वडील, आपले मोठा भाऊ यांच्याकडनं सुद्धा तुम्हाला सहकार्य लाभणार आहे किंवा त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला आजच्या दिवशी होणार आहे. तर तुम्ही त्यांचा तेवढा मान सन्मान ठेवणं गरजेचं आहे. जे कोणी नोकरी बदलण्याचा विचार करत आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी नोकरी मिळण्याचे सुद्धा चान्स आहेत. त्याचबरोबर बघा, तुम्हाला कामाच्या ठिकाणी सुद्धा रिस्पेक्ट भेटणार आहे. तुमच्या कामाबरोबर तुमच्या बॉसचं तुम्हाला सहकार्य लाभणार आहे आणि तुम्हाला बॉसकडून फायदा होणार आहे. आणि कौटुंबिक जीवनामध्ये तुम्हाला आजचा दिवस आनंदी राहणार आहे. मुलांकडून तुमच्या काय अपेक्षा होत्या त्या अपेक्षा मुलांकडनं सुद्धा पूर्ण होणार आहेत. भविष्यात जे नोकरी करतात त्यांना पुढे जाऊन पगारवाढ होण्याचे सुद्धा योग आहेत. त्यामुळे आजचा दिवस या राशीसाठी अतिशय शुभ आणि अनपेक्षित होता. कारण की अनपेक्षित स्रोतांकडून तुम्हाला लाभ होण्याचे आजचे संकेत आहेत किंवा आजचा योग आहे. तर मकर राशींच्या लोकांसाठी आजची अशी काही माहिती होती. आजचा दिवस असा होता. तर मकर राशी आणि कर्क राशी आणि मेष राशी याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहिली. तुम्हाला आजचा दिवस कसा जाणार आहे किंवा आजच्या दिवसाची तुमची आपण राशी भविष्य पाहिलं, तर ती माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा याविषयी काही शंका असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढे येणारे नवनवीन विषयावरती, आध्यात्मिक विषयावरती, राशी भविष्य विषयावरती आपण जे व्हिडिओ बनवतो त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि हा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोचेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत मन लावून पाहिल्याबद्दल, ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तर आजच्या दिवसापुरती एवढीच माहिती होती. रजा घेते आणि इथेच थांबते. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत.